हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आताचे वाजले सकाळचे 6:30 आणि आता मी चेहऱ्यावर थंड पाणी मारून घेते. डोळ्यांवर असं जर का थंड पाणी आपण मारलं तर खरंच डोळ्यांमधली झोपी पटकन निघते आणि आपल्याला सकाळमध्ये फ्रेश देखील वाटत असतं. तर आता चेहरा वगैरे मी चांगला वॉश करून घेते आणि थोडा वेळ आता 5-10 मिनिट मी आता खुर्चीवर थोडी बसलेली आहे आणि थोडं रिलॅक्स होते. डायरेक्टली मी कामाला नाही लागत किचनमध्ये. आपण जर का सकाळी उठल्यानंतर लगेचच किचनमध्ये कामाला लागलो तर आपल्याला दिवसभर फ्रेश देखील वाटत नसतं आणि थकवा जाणवत असतो. तर आता 5-10 मिनिट मी खिडकीजवळ थोडी बसलेली होती. तर आता गरम पाणी मी करते पिण्यासाठी. तर मला डेलीची ही सवयच आहे की मी असं गरम पाणीच पित असते खालीपोटी. डायरेक्टली मी चहा वगैरे नाही घेत आणि खरंच मला पर्सनली खूप अनुभव आलेला आहे की वेट लॉसला देखील खूप मदत होते गरम पाणी पिल्यानंतर. तर खालीपोटी जर का तुम्हाला अशी सवय नसेल कोमट पाणी वगैरे प्यायची तर खरंच सवय पाडून बघा. नक्कीच तुम्हाला देखील फरक जाणवेल. तर आता या ठिकाणी पाणी वगैरे मी पिऊन घेणार आहे. तर अशा काही सवयी असतात ज्या की आपण स्वतःच्या शरीराला जर का खरंच लावून घेतल्या तर नक्कीच आपल्याला या गोष्टींचा फायदा होत असतो. जसं डेली योगा करणं, एक्सरसाइज करणं, स्वतःसाठी थोडासा का वेळ असेल सकाळचा अर्धा पाऊण तास तरी स्वतःसाठी काढत जा. तर आता या ठिकाणी मी पाणी वगैरे पिऊन घेते आणि लगेच चहा वगैरे करून घेणार आहे. तर आता या ठिकाणी चहा देखील मी करून घेते. तर आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे आणि थंडी देखील भरपूर आहे. तर आता अंघोळ करायची आधीच मी पाणी पिऊन घेतलेलं होतं आणि आता चहा देखील घेऊन घेते आणि मग अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन जाईल. तर मी या ठिकाणी गुळाचाच चहा मी पित असे. साखरेचा यूज खूप कमी करतो आम्ही आणि चहा पिणारी मी तर एकटीच असते आज. आणि मुलाला जर कधी दिलं तर चहासोबत बिस्किट वगैरे त्याला टोस्ट वगैरे खायला देत असते कधीतरी. तर आता या ठिकाणी मी चहा वगैरे बनवून घेते. तर आज मुलाचं अनुल फंक्शन होतं त्यामुळे आज त्याला सुट्टी देखील होती तर म्हणून थोडं लेटच उठलो. तर मुलाचं अनुल फंक्शन आहे सायंकाळीच आहे 4-1 वाजता. तर आम्हाला घरून जायचं होतं. त्यांनी 2 वाजेपर्यंत तिथं बोलवलेलं होतं कारण त्याला तिथंच रेडी करायचं होतं. टीचर्स रेडी करून देणार होते. त्यामुळे मला आज लवकर सगळं आवरायचं होतं आणि आता या ठिकाणी मी चहा घेऊन घेते. तर तो बोलला की मला बिस्किट खायचे असं चहासोबत मारीगोल्ड बिस्किट. मग त्याला बिस्किट दिले खायला. तर आता तनू देखील चहा बिस्किट खातोय आणि माझा चहा घेतला गेलेला होता आणि आता मी पाणी गरम करायला ठेवते गॅसवर. मी पाणी गरम हे गॅसवरच करत असते. हीटरचा यूज मी खूप कमी करते कारण मुलगा लहान असल्यामुळे भीती वाटते इलेक्ट्रॉनिक वस्तूंची. त्यामुळे मी गॅसवरच पाणी गरम करून घेते आणि हीटर जरी लावलं तरी त्याचं लाईट बिल देखील भरपूर येतं. त्यामुळे गॅसच हा परवडत असतो. तर आता या ठिकाणी चहाची जी पातेली होती त्यामधनं मी चहापत्ती वगैरे चाळणीमध्ये काढून घेतली आणि आता ती पॉलिथिनमध्ये टाकून देणार आहे. चला तर मग आता या ठिकाणी माझी अंघोळ वगैरे झालेली होती आणि आता मी माझं स्किन केअर करून घेते आणि तुमच्यासोबत देखील शेअर करते. तर आता फेसवॉश वगैरे झालेला होता. तर आता या ठिकाणी हे जे तुम्ही बघताय ते गार्नियरचं सिरम मी यूज करत असते. तर तुम्हाला क्लिअरली त्याच्यावरचं नाव वगैरे दिसणार नाही. तर गार्नियरचं हे सिरम आहे व्हिटॅमिन सी सिरम. तर खूपच याचा इफेक्ट खूप छान असतो आणि चेहऱ्यावरचे डाग वगैरे कमी होण्यास देखील खूप मदत होते. तर हे 3 ड्रॉप्स मी चेहऱ्यावर लावत असते. असे आणि जास्त देखील आपल्याला हे सिरम लावल्यानंतर चेहऱ्याची मसाज करायची नसते. हलक्या हाताने फक्त चेहऱ्यावर हे सगळं स्प्रेड करून घ्यायचं असतं. तर आता या ठिकाणी तुम्ही बघत असणार की फक्त हलक्या हाताने सगळीकडे हे लावून घेते. आता सिरम लावल्यानंतर डायरेक्टली आपल्याला त्याच्यावर मॉइश्चरायझर लावायचं नसतं. थोडा वेळ आपण 5 मिनटासाठी आता सिरम पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे आणि असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे स्किनला. तर आता या ठिकाणी मी माझ्या मुलाशीच काहीतरी गप्पा करत होती. आता या ठिकाणी मी 4 ते 5 मिनिट आता होऊ देणार आहे. पूर्ण सिरम हे ड्राय होऊ देते चेहऱ्यावर आणि मगच आता मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर वाढत्या वयानुसार खरंच जर का आपण अशी स्किनची वेळच्या वेळी अशी काळजी घेतली तर
वयानुसार जी स्किन आपली डॅमेज होत असते ती न होता खरंच आपली स्किन ही टवटवीत अशी दिसत असते. तर आता या ठिकाणी मी पॉन्डचं जे मॉइश्चरायझर असतं ऑइल फ्री मॉइश्चरायझर ते मी आता लावून घेते. आणि आपल्याला तळ हाताचा यूज न करता फक्त बोटांच्या साहाय्याने आपल्याला सगळीकडे चेहऱ्यावर मसाज करायची असते. त्यामुळे चेहऱ्यावरचं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन असतं ते एकदम छान असं होतं आणि आपला चेहऱ्याला ग्लोसुद्धा छान येत असतो. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी फक्त बोटांच्या साहाय्याने पूर्ण चेहऱ्यावर अशी मसाज करून घेतलेली आहे. तर आता या ठिकाणी मी मॉइश्चरायझरसुद्धा लावून घेतलेलं होतं स्किनला आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पॉन्डचं मॉइश्चरायझर यूज करत असते आणि खरंच खूप चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर आहे. तर आता मॉइश्चरायझर लावल्यानंतर 2 ते 3 मिनटाच्या गॅपनंतर मी सनस्क्रीन अप्लाय करणार आहे. तर या ठिकाणी मी ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन लावत असते. तर खरंच खूप छान क्वालिटीचं आहे आणि लवकर स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. नाहीतर मी खूप सारे असे मी सनस्क्रीन आधी यूज करून बघितलेले तर कोणतंच माझ्या स्किनला सूट झालेलं नव्हतं. तर फायनली हे सनस्क्रीन मला सूट झालेलं आहे आणि मला खरंच खूप छान असा याचा फरक जाणवलेला आहे. तर आता या ठिकाणी सनस्क्रीन देखील मी लावून घेतलेले आहे आणि सनस्क्रीन हे आपण घरात जरी राहिलो तरी डेली यूज करणं हे खूपच सारं गरजेचं असतं. कारण यामुळे मुळे तुम्हाला देखील नक्कीच फरक जाणवेल की आपली वाढत्या वयानुसार जी स्किन अशी थोडी डॅमेज होते तर ती खरंच नाही होत आणि डेली सनस्क्रीन लावायची सवयही पाळायलाच हवी. आपण जरी नाही बाहेर उन्हामध्ये गेलो तरी घरात जरी राहिलो तरी सनस्क्रीन नेहमी नक्की लावत जा. तर आता या ठिकाणी सनस्क्रीन देखील मी चांगल्या प्रकारे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मानेला देखील आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे आणि जे हाताला थोडंफार लागलेलं असतं ते पूर्ण हातांना देखील आपण लावून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी मी लिपस्टिक लावणार आहे. तर डेली यूजला जरी घरात जरी राहिलो तरी मी थोडीफार लिपस्टिक लावतच असते. आता या ठिकाणी लॅक्मीची लिपस्टिक मी डेली यूजला यूज करत असते. तर मरून शेडमध्ये आहे ती. या ठिकाणी तुम्ही पॅकेजिंगवर बघू शकतात की लॅक्मीची लिपस्टिक आहे आणि आपण घरात जरी राहिलो तरी स्वतःला असं थोडं रेडी ठेवलं किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ठेवलं तर आपल्याला सुद्धा दिवसभर फ्रेश वाटत असतं आणि भरपूर जणांची अशी धारणा असते की आपल्याला घरात कोण बघतंय कशाला एवढं रेडी व्हायचं. पण पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला डोक्यातनं ही थिंकिंग काढायची आणि स्वतःला आपण फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. आपण स्वतःला आरशामध्ये बघत असतो ना आणि आपल्याला स्वतःला दिवसभर फ्रेश वाटायला पाहिजे. त्यामुळे स्वतःला रेडी ठेवणं खूप गरजेचं असतं. स्वतःला असं व्यवस्थित तयार ठेवलं किंवा छान असं स्किन केअर केलं तर खरंच आपल्याला सुद्धा फ्रेश वाटत असतं. तर आता स्किन केअर वगैरे माझी झालेली होती आणि आता बेडरूममधला मी जो पसारा होता तो आता आवरून घेते. बेड वगैरे व्यवस्थित सेट करून देते. तर आता या ठिकाणी ब्लँकेटची घडी वगैरे मी घालून घेते आणि बेड पूर्ण सेट करून घेणार आहे. बेडशीट वगैरे सगळं पिलो खाली ठेवून देते आधी, मग बेडशीट आता व्यवस्थित सेट करून घेते. तर अशा प्रकारे सकाळचं जर व्यवस्थित आपण टाईम टू टाईम सगळे कामं करून घेतली तर मग आपल्याला जास्त ऐन वेळेला धावपळ देखील नाही उडत. आणि आज तर मला अनुल फंक्शनमध्ये देखील मुलाला घेऊन जायचं होतं म्हणून सगळी कामं मला लवकरात लवकर आवरायची होती. तर आता पटकन मी आता सगळे हे सेट करून घेतलेलं आहे. तर आता पिलो वगैरे सगळे आता ठेवून देते. तर आज हजबंडची देखील आज सुट्टी होती तर त्यांनी मुलाच्या अनुल फंक्शनसाठी सुट्टी घेतलेली होती. त्यामुळे मला आज टिफिन वगैरे काही द्यायचा नव्हता. तर आता फक्त आता बेड वगैरे सेट झाल्यानंतर बेडरूमचं सगळं आवरून घेतल्यानंतर मी देवपूजा करून घेणार आहे आता. आणि देवपूजा झाल्यानंतरच मग आता स्वयंपाकाला मी सुरुवात करून घेणार आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की बेड सेट झालेला आहे आणि आता या ठिकाणी देवपूजा देखील मी आता करून घेतलेली होती. तर देव वगैरे मी सगळं धुवून घेतलेले होते आणि आता फक्त मी तुम्हाला पूजा करतानाचा व्हिडिओज तुम्हाला दाखवते कारण की खूप मोठा व्हिडिओ होतो. त्यामुळे आता मी सगळं देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि आता किचनमध्ये मी आधी डाळ वगैरे शिजायला ठेवून दिलेली होती आणि या ठिकाणी आज मी वरणबट्टी बनवते. खानदेशी जी बट्टी असते ती बट्टी मी बनवलेली होती. आता डाळ देखील चांगली शिजलेली होती. तर मी साधं वरण जे असतं आपलं फिक्कं वरण ते आज बनवणार होती. तर आता ही डाळ शिजलेली होती. आता मी रवीने चांगली ती आता घोटून घेते
आता फक्त वरून तिला तडका द्यायचा आहे जिरा आणि मोहरीचा आणि हिंगाचा। तर आता डाळसुद्धा आपली रेडी झालेली आहे। आता या ठिकाणी बट्टी तयार झाली आहे की नाही ते चेक करून घेते मी आधी आता सुरीने। तर ते थोडी मला कच्ची वाटत होती, त्यामुळे मी अजून 5 मिनिटभर अजून तिला शिजू देणार आहे। तर तोपर्यंत मी डाळमध्ये टाकण्यासाठी तडका तयार करून घेते। तर आता या ठिकाणी जिरं मोहरी आणि हिंगाचा मी तडका देणार आहे। मी लाल मिरची किंवा हिरवी मिरची वगैरे काहीच टाकणार नाही या वरणमध्ये, फिकस साधंच असं वरण बनवते। तर चांगली आता मी गरम अशी फोडणी आता ही डाळमध्ये टाकून देते। तर आज जास्त काही मला जेवण बनवायचं नव्हतं, तर डाळ भात वगैरे आणि जी मेथीची पुरी असते ती पुरी बनवायची होती मुलासाठी आणि बट्टी बनवायची होती। तर मी साधंच असं जेवण केलेलं, भाजी वगैरे सुद्धा नाही। हसबंड बोलले की भाजी वगैरे राहू दे, फक्त डाळ बट्टी आणि फक्त, आणि मुलगा बोलला की मला मेथीची तिखट पुरी खायची, तर त्याच्यासाठी पुरी बनवली। आणि आता या ठिकाणी मी जी डीमार्टमधनं तुरीची डाळ आणलेली होती, तर ते अशी ऑइल लावलेली डाळ यावेळेस मिळाली मला। तर मी डब्यामध्ये टाकताना तिला साईडने होल होतं पॉकेटला, तर साईडने थोडी डाळसुद्धा खाली पडली। तर ते आता एक डबलचं माझं काम वाढलं, तर आता ते देखील मी आता उचलून घेते। ज्या दिवशी काही धावपळ असली त्या दिवशी असं अचानक काम हे वाढून जातं। आता डाळ वगैरे आता ते सगळं उचलून घेते मी। तर आता या ठिकाणी पिशवीमध्ये थोडीफार तुरीची डाळ शिल्लक राहिलेली होती, ती नंतर आता मी डब्यात भरणार आहे। आता जी खाली पडलेली डाळ होती ती सगळी आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि किचन आता परत मी एकदा फडक्याने पुसून घेते चांगलं। आता या ठिकाणी बट्टी देखील तयार झालेली होती, गॅस मी बंद केलेला होता। आणि जर का तुम्हाला हे खानदेशी वरणबट्टीची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, नक्की मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेल। मी आता व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून पूर्ण असं शूट केलेली नाही आहे, रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली नाही। तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये जर का तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर। तर आता एका ताटमध्ये आता सगळ्या बट्टे मी काढून घेतलेले होते आणि थंड झाल्यानंतर आता याचे तुकडे करून लगेच मी फ्राय करून घेणार आहे। तर खरंच चवीला खूप अप्रतिम ही बट्टी लागत असते आणि अतिशय क्रिस्पी लागते। तर अशी वाफवलेलीसुद्धा आपण वरणसोबत खाऊ शकतो, पण मी आता आज तळूनच घेणार आहे, तळल्यानंतर पण खूप छान लागत असते। तर अशा प्रकारचे एका बट्टीचे मी 4 तुकडे करून घेते। तर आता कढईमध्ये मी तेल देखील गरम करायला ठेवून दिलेलं होतं आणि आता तेल गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला आता बट्टी फ्राय करून घेणार आहे मी। तर ही बट्टी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करायची असते, पण गॅसला ना हवा खूप लागत होती, हवा येत होती भरपूर आणि ती माझ्या किचनची जी खिडकी आहे ती एक बंद होत नाही, कारण कबूतरने तिथं घरटं तयार केलेलं आहे आणि त्यामुळे ते घरटं देखील मी मोडू शकत नाही आहे, कारण ते छोटे छोटे पिल्लू ते कबूतरने जन्माला घातलेले तिथं। तर खिडकीची खूप हवा येत होती, त्यामुळे मला असं ताट लावावं लागत होता कढईला गॅसला। तर आता मी फुल फ्लेमवरच सगळी बट्टी तळून घेतलेली होती, कारण तेलचं टेम्परेचर खूप कमी झालेलं होतं, थंड झालेलं होतं तेल, त्यामुळे गॅसची फ्लेम मला फुल करावी लागली आणि पटापट मी आता बट्ट्या तळून घेणार आहे सगळ्या। तर लो टू मीडियम फ्लेमवर जर फ्राय केल्या तर आजपर्यंत त्या क्रिस्पी होतात आणि खूप छान अशी टेस्ट लागत असते। तर आता मी अशा प्रकारे आता सगळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि सगळं आता माझं रेडी झालेलं होतं। तिखट पुरी देखील मी बनवून घेतलेल्या होत्या मुलासाठी थोड्याफार आणि बट्टी झालेली, या ठिकाणी वरण तयारी आहे, भात देखील रेडी होता। चला तर मग आता जेवण वगैरे आमची झाली होती आणि आता आम्ही अनुल फंक्शनमध्ये जाण्यासाठी तयार झालेलो होतो। तर लवकर आम्हाला पोचायचं होतं, त्यामुळे मी आता रेडी झाली। आणि जर का तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग भेटूया नवीन अशाच व्हिडिओ किंवा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।